नेते जनतेचे नोकर असतात हे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सिद्ध केलंय। नायक सिनेमामधल्या अनिल कपूर सारखे बालेन शाह यांनी असे काही निर्णय घेतले ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये सध्या बालेन शाह यांच्या निर्णयांची चर्चा आहे। नेपाळच्या सरकारी शाळांमध्ये गरिबांच्या मुलांसोबत अधिकारीची मुलं, उद्योगपतींची मुलं, मंत्र्यांची मुलं आणि अगदी पंतप्रधानाची सुद्धा मुलं एकत्र शिकणार आहेत। प्रायव्हेट स्कूलवरती त्यांनी जोरदार प्रहार केलेला आहे। बालेन शाहनं नेपाळमधल्या व्हीआयपी कल्चरची ऐशी तैशी करून टाकली। मंत्र्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या 10-12 गाड्या, सिक्युरिटी हे सगळं त्यांनी हटवलंय आणि ट्रॅफिक पोलिसांना सांगितलं की कोणाचीही गाडी असू दे, चेकिंगसाठी नाही थांबली तर मोठा दंड लावायचा आणि केस ठोकायची। हॉस्पिटलमध्ये सरकारी असो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल 10% जागा, 10% खाटा गरिबांसाठी राखीव ठेवायच्या आणि त्या गरिबांवरती 100% मोफत उपचार करायचे। उशिरा कामावर येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना थेट सस्पेंड आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट जेल। सीधी बात, नो बकवास। एवढंच नाही तर आजपर्यंत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सगळ्यांची चौकशी लावलेली आहे। अनेक अधिकारी जेलमध्ये टाकलेले आहे। एवढंच नाही तर नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांना देखील अटक केलेली आहे। अत्यंत धाडसी निर्णय घेत बालेन शाह यांनी नेपाळमध्ये एक नवा शासन कारभार सुरू केलेला आहे जो तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे। बालेन शाह यांना जे शक्य झालं ते भारतात शक्य आहे का, किंबहुना आपल्या नेत्यांमध्ये असे धाडसी निर्णय घेण्याची धमक उरलेली आहे का, हे सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ आपल्या सुद्धा कामाचा आहे। नमस्कार, मी अमोल किन्होळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। तर नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वी जगातला पहिला जेन झी प्रोटेस्ट झाला होता। सगळे भ्रष्ट सत्ताधारी सळो की पळो करून सोडले होते जेन झी मुलांनी। खरं तर आजच्या घडीमध्ये भारताला याची सगळ्यात जास्त गरज आहे, पण आपल्याकडे असं होईल असं वाटत नाही। आपल्याकडच्या मुलांना दादा, भाऊ, ताई, साहेब यांच्या मागे फिरण्यात, सतरंजा उचलण्यात आणि भंडाऱ्यामध्ये जेवण्यात जास्त धन्यता आहे। त्यामुळे आपल्याकडच्या नेत्यांचं फावतं। असो तर नेपाळमध्ये जेनझीनं सत्ता उलथवून लावली, पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यात युवा नेता बालेन शाह यांचा विजय झाला। अवघ्या 35 वर्षांचे बालेन शाह इंजिनियर आहेत, रॅपर होते। आपल्या बंडखोर गाण्यांमधून त्यांनी जनतेला साथ घातली, राजकारणात आले। राजधानी काठमांडूचे ते महापौर सुद्धा होते आणि जेनझी आंदोलनाचा चेहरा होते बालेन शाह। तर बालेन शाह आता पंतप्रधान झालेले आहेत, सत्तेत आले। नेपाळमधल्या भ्रष्ट सिस्टीमवरती त्यांनी पहिला सर्जिकल स्ट्राईक केला। पहिले तर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये अशी माणसं नेमली ज्यांना त्या खात्याचा अनुभव आहे, त्या खात्याचा अभ्यास आहे आणि त्यात त्यांनी काम केलेलं आहे। नाहीतर आपल्याकडे काय असतं, क्रीडा मंत्री